दादा, सगळ्यांची विनंती आपल्याला आहे, कुपोषण सोडावं. आपली भूमिका आहे हे सन्माननीय अजितदादांचा सन्मान ठेवतो आणि विशेषत्वाने आपल्या सर्वांचे नेते माझे खासदार शिवाजीदादा आढाव पाटील यांनी जी विनंती केली त्याचा आदर करतो मी फार मनापासून. पण विषय असा आहे की जे आंदोलन छेडलं गेलं ते सर्वसामान्य जनतेतून छेडलं गेलं. लोक ज्या वेळेला तक्रार घेऊन आपल्याकडे आले त्यावेळेला खूप मोठा आक्रोश होता आणि गुन्हे दाखल झाले. मी ज्यावेळेला मुंबईतलं काम संपून ठाणा लोकसभेत माझी जबाबदारी कमी झाली, मी जेव्हा गावी आले त्यावेळेला माझ्या बंगल्यावर सगळे पिंपळवंडीकर, पिंपरी पेंडा, उंबरज या गावची सगळी लोक आली होती काळवाडी या परिसरात आणि खूप प्रेशर झालं होतं. सर्वांची परिस्थिती अतिशय खालावली शेतकऱ्यांची होती. मग अशा बाबतीमध्ये निर्णय करावा लागला की आपल्याला आंदोलन छेडावं लागेल. मी आचारसंहितेचा पण विचार केला नाही आणि हा बडगाव आपण लोकशाहीच्या निमित्ताने उचलला आणि मला आदरणीय शिवाजीदादा आढाव पाटील असतील, आदरणीय भूषण बेनके असतील, आदरणीय आशाताई आमच्या भगिनी आशाताई भुजके असतील, आदरणीय सतीशदादा असतील, विलासराव लांडे असतील, बाळासाहेब थोरात असतील, असे अनेक लोक, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य असतील, रामकृष्णराव, गोविंदराव, यशवंतराव देडे असतील, शेळके परिवार असेल, सगळे लोक तालुक्यातली, तालुक्याच्या बाहेरचे, जिल्ह्यातले, आमचा गोरे परिवार असेल, ही सगळी मंडळी भेटायला आली. पण मी विनम्रपणे सांगतो, दादाचा नेत्यांचा कुठला अवमान न करता ह्या ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, सातपुत्यांची प्रमुख मागणी होती त्याच्याबद्दल ते म्हटले की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्या ऐवजी तुम्ही आता एक काम करा की तुम्हाला दुसरा चांगला अधिकारी आम्ही सक्षम तिथं देतो. आणि मग शेवटी सगळ्याच गोष्टी आणून आपण पाहत नाही, ही लोकशाही आहे आणि समन्वयाने चालायचं असतं. त्यामुळे हे सगळे 3 फील्ड लाईटच्या मुद्दे झाले. दादाने जे जे सांगितले ते सगळे वाचता आशाताई पण आतमध्ये ऐकले होते, सत्यशील दादा आमचे ऐकायला होते, आम्ही सगळी मंडळी होतो. शासनाने घेतलेल्या निर्णयाची गोष्टीची मी सकारात्मक आहे. मी आपलं हे जे आमरण उपोषण आहे ते मी सोडणार आहे. पण कुठे सोडणार आहे? ज्या जागेवर सुरुवात केली आळेफाट्याच्या तिथे जाऊन समजा यातली कोण मंडळी येते तिथे त्यांच्या साक्षीने सोडणार नाही तर तिथे जेवढे काही शेतकरी जमते. पण मी दादांना पण शब्द दिला वरती आता अजितदादांना की मी खाली जाऊन मी आजच्या दिवसामध्ये उपोषण हे पाठीमागे उपोषण सुटलं असं जाहीर खाली जाऊन जनतेमध्ये जाऊन इथे नाही अजून काही पाणी मी अजूनपर्यंत इथे कुठलंही अजूनही अन्न आणि चहा घेतलेला नाही. त्या 5 दिवसामध्ये उपोषण सोडायची भूमिका स्पष्ट झालेली आहे, पण ते कुठे जनतेत जाऊन आज सुटणार का उद्या? आजच जाणार. मी ज्या गाडीने ऍम्ब्युलन्स द्यावं त्याच गाडीने जाणार आणि तिथे जाऊन लगेच जातो तुमच्या साक्षीने. या सगळ्या लोकांनी ती 2 दिवसामध्ये शासनाबरोबर जो डायलॉग केलेला आहे त्याचं उत्तर अतिशय शीघ्र गतीने शेतकऱ्यांना समाधान मिळावं. संवेदनशील सरकार एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय सुरेशजी मुनगंटीवार साहेब, हे संवेदनशील सरकारने शेतकऱ्याची बाजू आणि दादांनी त्याच्यामध्ये 100% या बाजूसाठी आम्ही सर्वांनी आज आम्ही तालुक्याची सर्व मंडळी शेतकऱ्यांबरोबर आहोत ही भावना आम्हाला सांगायची शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून संतोषाला पण आपल्या उपस्थित आहे. तर आम्ही सगळी मंडळी शेतकऱ्यांबरोबर होतो आहे आणि राहणार आहे. जो काही प्रकार संदेशाचा घडला त्याबद्दल कुणाला त्रास झाला असेल माझ्या शेतकरी बांधवांना तर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आम्ही मंडळी ज्या बरोबर मेंढीच्या देठापासून रक्ताच्या शेवटच्या तेलापर्यंत आम्ही आपल्या बरोबर होतो आहे आणि राहणार आहे बोलले. दुसरी गोष्ट म्हणजे की भाईदादा लांडगे, आदरणीय बाळा बेगडे आणि सन्माननीय आदरणीय प्रदीपजी कंद, आनंदराव चौगुले साहेब जे नाशिक घेऊन आले होते या सगळ्या लोकांचे माझे आभार मानायचे खरं या मगाच्या वाक्यामध्ये राहिले. तर त्यांचे सुद्धा मी लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो.